आणि आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दावोस मध्ये जाऊन करार करण्याची काय गरज? ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय. असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. त्या कॉन्फरन्स मध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक, सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात. मग देशातला करार राहो की विदेशातला करार राहो, तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो, एकाच ठिकाणी होत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत. त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाहीये. ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले. त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाहीये. आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे. देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाहीये.